मित्रांनो, आज आपण ब्लॉगरविषयी चर्चा करूया. ब्लॉगरमध्ये जो आपली वेबसाईट आपण तयार करतो, त्यामध्ये काही टेम्पलेट यूज करून बनवतो. जसे की हे टेम्पलेट बनवून WCMची साईट बनवलो. पण खऱ्या अर्थानं बघितलं तर तेवढं काही चांगला इंटरफेस किंवा अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. ठीक आहे, आता हा बघितल्यानंतर असा एकदम ठीक आहे, नॉर्मल आहे. पण आता जसं दुसरी बघू, जसं की ही माझी वेबसाईट आहे. बघितल्यानंतर कसं वाटतं, एकदम छान वाटते. तर अशा प्रकारची आपल्याला ती वेबसाईट बनवायची आहे. तर वेबसाईट बनवायचं आहे, आपल्याला चेंज करायचं. तर आपल्याला जायचं कुठे, ब्लॉगरचं जो आपलं ब्लॉग असते त्यामध्ये जायचं. ब्लॉगरच्या ब्लॉगमध्ये जो आपला असते, त्यानंतर टेम्पलेटमध्ये जायचं. आणि टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर बॅकअप अँड रिस्टोअरमध्ये ह्यामध्ये चूज फाईल करायचं. पण ह्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, की आपल्याला जो ब्लॉगचं फाईल डाउनलोड केलेलं आहे आपण, ते ब्लॉगची फाईलमध्ये जाऊन त्याला आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करणे महत्त्वाचं आहे. तर मी आता एक्स्ट्रॅक्ट करतो. पण मी हा जो एक्स्ट्रॅक्शन आहे ऑलरेडी केलेला आहे, त्यासाठी मी नोट टू ऑल करतो. तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं. एक्स्ट्रॅक्ट करून झाल्यानंतर तुम्ही त्या ब्लॉगचा जो फोल्डर आहे तिथे जायच्या. फोल्डरमध्ये गेल्यानंतर एज्युकेशन झोन .xml आहे. 2 फाईल आहेत त्यामध्ये. आपण पण सेकंड यूज करायची, का की आपल्याला त्यामध्ये स्लायडर हवे. तर त्यासाठी एज्युकेशन झोनमध्ये जायचं. ठीक आहे, आता बघितलं तर आपण इथे जायचं. चूज फाईलमध्ये जायचं. चूज फाईलमध्ये गेल्यानंतर तो जो आपण आता बघितलेला आहे ब्लॉगरचं XML फाईल, त्याला इन्स्टॉल करायचं. इन्स्टॉल म्हणजे अपलोड केला काय झालं, तो इन्स्टॉलेशन कंप्लीट होऊन जाईल. आता बघा, थोड्याच वेळात आपल्याला एक अपलोड सक्सेसफुली मेसेज दाखवलं. थोड्याच नाही, लगेच दाखवलं त्यांनी. आता आपण जो अगोदर वेबसाईट बनलेली होती आणि आता जो वेबसाईटमध्ये अपलोड केलेली आहो, हे दोनामध्ये बघूया की कशी दिसते वेबसाईट. बघा, आता अगोदरची वेबसाईट आणि आताची वेबसाईट दोनामध्ये किती डिफरन्स वाटत आहे, किती छान पण वाटत आहे. हे अगोदर तर खूप छान वाटत आहे. तर अशा प्रकारची थीम आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारची थीम यूज केल्यानंतर किती अट्रॅक्ट, म्हणजे अशा प्रकारची थीम यूज केल्यानंतर आपल्याला किती छान वाटत आहे, की किती चांगल्या पद्धतीची वेबसाईट बनलेली आहे. तर अशा प्रकारची तुम्ही थीम इन्स्टॉलेशन करू शकता. आणखीन अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करू शकता, लाईक करू शकता, कमेंट करू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही सर्व प्रोसेस एकदा डबल प्रॅक्टिस करून बघा. किंवा प्रॅक्टिसशिवाय तुम्हाला दुसरा उपाय नाही. तुम्ही एकदा ट्राय करा, तुम्हाला ब्लॉगर बनवणे येऊन जाईल. ठीक आहे, चला, धन्यवाद.